सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे, हे आज आपण या पिकअप पाईल रीडिंगद्वारे पाहणार आहोत. आज आपण इथे 3 पाईल्स ठेवणार आहोत आणि त्यापैकी तुम्हाला एक पाईल निवडायचे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या सोयीकरिता टाइमस्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या पाईलवर क्लिक करून सहजपणे तुमचं रीडिंग ऐकू शकता. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक पाईलचं रीडिंग पाहू. पाईल नंबर 1. तुम्ही जर क्वीन ऑफ कपच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय सोमवार ते रविवार पर्यंत तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. या रीडिंगचे हे मुख्य कार्ड आहे. बाकीचे कार्ड काय आहेत आपण पाहू. सोमवारसाठी आलंय 7 ऑफ पेंटॅकल, 8 ऑफ सॉर्ड, क्वीन ऑफ वॅन्ड, नाइट ऑफ कप, नाइट ऑफ सॉर्ड, 5 ऑफ सॉर्ड आणि शेवटी आहे रविवारी हायरोफंटचं कार्ड. इथे मध्यावर नाइट ऑफ कपचं कार्ड आहे. शिवाय इथे मुख्य कार्ड जे आले ते सुद्धा क्वीन ऑफ कपचं कार्ड आहे आणि ही कार्ड राहत नव्हती, बाहेर जात होती. तर तुम्हाला खूप सारं प्रेम मिळणार आहे. इथे प्रेमाची ऊर्जा आहे. नाईटचं पण जे कार्ड आहे ते तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला खूप सारं प्रेम मिळेल. शिवाय खूप सारी माणसं तुमच्या जीवनात येणार आहेत, जोडली जाणार आहेत. काळजी घेणारी, प्रेम देणारी माणसं, ही तुमची सुद्धा ऊर्जा आहे. जिथे तुम्ही इतरांना प्रेम देत आहात, इतरांची काळजी घेत आहात. तर अशी प्रेमाची ऊर्जा इथे मुख्यतः दिसतेय. बाकीची पण कार्ड्स आहेत या आठवड्यात जी निगेटिव्ह आहेत. तर बाकीची कार्ड्स काय म्हणतायत हे आपण पाहू. पण तुमची अंतर्ज्ञान शक्ती अधिक शक्तिशाली झालेली आहे आणि तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही इतरांना देत आहात. इतरांशी शेअर करताना इथे दिसत आहात. सोमवारी जे कार्ड आहे ते आहे 7 ऑफ पेंटॅकलचं कार्ड. तर इथे तुम्ही परिश्रम घेऊन वाट पाहताय की आपण जे काही केलेलं आहे आतापर्यंत, तर त्याचं पुढे काय, किंवा असा एक प्रश्न तुम्हाला कुठेतरी पडलाय. त्या चिंतेमध्ये तुम्ही दिसत आहात किंवा जे काही तुम्ही आतापर्यंत केलंय त्याचं आता त्याचे रिझल्ट्स कधी मिळणार किंवा ह्याचं पुढे आता मी काय करू, अशा एका प्रश्नात तुम्ही आहात. मंगळवार मंगळवारी जी ऊर्जा दिसते ती सुद्धा थोडीफार त्याच प्रकारची आहे. किंबहुना इथे तुम्हाला खूप सारे विचार त्रस्त करत आहेत, बांधत आहेत. पण बुधवारी जी ऊर्जा तुमची आहे तिथे तुमचा आत्मविश्वास वाढलेला आहे. तुम्ही साहसी बनत आहात. म्हणजे सोमवार आणि मंगळवार मध्ये तुम्ही मेहनत घेत आहात, विचार करत आहात की आता याचं पुढे कसं काय आपण करायचं. काही बाबतीत नकारात्मक सुद्धा होत आहात, पण तिथेच तुम्हाला बुधवारी एक दिशा मिळेल, मार्ग मिळेल की आपण नेमकं काय करायला हवं आणि तुम्ही त्या दृष्टीने साहस करताना इथे दिसत आहात. गुरुवारची जी ऊर्जा आहे ती तुमच्या जोडीदाराकडनं तुम्हाला सहकार्य मिळणार आहे, खूप सारं प्रेम मिळणार आहे. एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात येऊ शकते जी तुम्हाला खूप सारं प्रेम देईल.
शुक्रवारी जी ऊर्जा आहे ती आहे नाईट ऑफ सॉर्ट, म्हणजे काहीतरी वेगाने तुमच्याकडे येत आहे. एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात, इथे व्यक्ती खूप आहेत, तर खूप सारी माणसं तुमच्याशी जोडली जातील, संपर्कात येतील आणि ह्या व्यक्तीद्वारे काही संवाद तुमचा या व्यक्तीशी होईल आणि खूप वेगाने या संवादामुळे तुमच्या स्थितीमध्ये काहीतरी घडेल. 5 ऑफ सॉर्टची ऊर्जा आहे. जे द्वंद्व चालू होतं, जे नातेसंबंधांमध्ये किंवा काहीतरी छुप्या गोष्टी आहेत, जे तुमच्या पाठीमागे चाललेलं आहे. तर तिकडे त्या गोष्टींबाबत काही संदेश, काहीतरी संवाद असा होईल, काही विचार तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि मग तुम्हाला ह्या स्थितीमधून बाहेर कसं पडायचं किंवा ज्या ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत आहेत, दुःख देत आहेत, त्या स्थितीमधून बाहेर पडण्यासाठी एखादी गुरु व्यक्ती तुमच्या जीवनात येईल, जी तुम्हाला दिशा दाखवेल, मार्ग दाखवेल. म्हणजे काय तर ह्या आठवड्यात काही माणसं तुमच्या जीवनात येतील, जी तुम्हाला प्रोत्साहन देतील, खूप सारं प्रेम देतील. तुम्ही सुद्धा साहसी बनत आहात, नकारात्मक ऊर्जेमधून बाहेर पडत आहात आणि खूप वेगाने काही गोष्टी होणार आहेत तुमच्या बाबतीत. तुमचे गुरु तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि ज्यामुळे तुम्हाला दिशा मिळणार आहे. ज्यामुळे तुम्हाला काही विचार सुचू शकतात, दिशा मिळू शकते विचारांना आणि जे द्वंद्व चालू होतं त्यामधून तुम्ही बाहेर पडणार आहात. मार्गदर्शनासाठी कार्ड काय आहे तर किंग ऑफ कपचं कार्ड आहे. मार्गदर्शनासाठी हे कार्ड जे आहे ते सांगतंय की तुम्हाला प्रेम द्यायचं आहे, अंतर्ज्ञान शक्तीचं ऐकायचं आहे. ह्यातूनच तुम्हाला मार्ग मिळणार आहे. तुम्हाला इतरांना समजून घ्यायचं आहे किंवा तुमचा जो अनुभव आहे त्याचा वापर करून, त्याचा योग्य तो वापर करून तुम्ही इतरांना योग्य मार्गदर्शन देऊ शकता. त्यांना त्यांच्या स्थितीमधून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकता. ज्यामुळे तुमची निराशा जाईल, त्यांची सुद्धा निराशा जाईल आणि ब्रह्मांड जो वेगळा कप तुम्हाला देत आहे, त्या कपचं रहस्य तुम्हाला कळू शकेल. त्या ब्रह्मांड जे देत आहे, ते तुम्हाला ह्या ऊर्जेपर्यंत नेणार आहे. म्हणजे तुमची ही ऊर्जा आता आहे, पण जी उदासी तुमची आहे, जे नैराश्य तुमच्या जीवनात आहे, ते दूर होण्यासाठी ब्रह्मांड तुम्हाला मदत करत आहे. ब्रह्मांड तुम्हाला जो कप देतोय, त्यामुळे तुम्ही उच्च पदावर काम करणार आहात. तुमची अशी प्रेमळ ऊर्जा असणार आहे आणि त्या पदाद्वारे तुम्ही इतरांचा उपचार चांगल्या प्रकारे करू शकता. इथे किंग आणि क्वीन दोन्ही कपचे किंग किंग आणि क्वीन दोन्ही ऊर्जा आली आहे, म्हणजे शिवशक्ती संतुलित होत आहे. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. तुम्ही साहस दाखवा आणि प्रयत्न करा. शिवाय तुमचे गुरु सुद्धा तुमच्या बरोबर आहेत. ते मार्गदर्शन तुम्हाला करत आहेत, योग्य दिशा तुम्हाला दाखवत आहेत. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 2. तुम्ही जर टेम्परन्सच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे, जिथे देवदूत तुमच्या बरोबर आहेत.
तर हे रीडिंग सांगतंय ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे, तुम्ही निश्चिंत राहा. आता आपण बाकीची कार्ड्स पाहूया. पहिलं जे कार्ड आहे ते आहे पेज ऑफ सॉर्ड. त्यानंतर आहे सिक्स ऑफ सॉर्ड, द मॅजिशियन बुधवारची ऊर्जा, व्हील ऑफ फॉर्च्यून, पेज ऑफ पेंटॅकल, फाय ऑफ वॅन्ड आणि फाय ऑफ कप. ह्या आठवड्याच्या मध्यावर खूप सकारात्मक कार्ड आलंय, व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आलंय आणि इथे मुख्य कार्ड आहे टेम्परन्स. तर ही कार्ड सांगतायत की भाग्य तुमच्या बाजूने आहे, शिवाय ब्रह्मांड सुद्धा तुमच्या बरोबर आहे. मग ह्या दोन गोष्टी असल्यावर माणूस यशस्वी होणारच. इथे पहिलं जे कार्ड आहे सोमवारसाठी आलेलं ते आहे पेज ऑफ सॉर्डचं कार्ड. तर सोमवारच्या दिवशी तुम्हाला एंजल्सचा काहीतरी संदेश मिळणार आहे. कारण हे कार्ड जे आहे ते देवदूताकडे पाहतंय. तर देवदूत तुम्हाला काहीतरी महत्वाचा संदेश देणार आहेत, की ज्यामुळे तुम्हाला पुढे जाणं सोपं होईल. तुम्हाला कळेल, की आपण ज्या स्थितीमध्ये आहोत त्यातून आपल्याला बाहेर पडायचंय आणि पुढे जायचंय. मंगळवारच्या दिवशी तुम्ही पुढे जाताना इथे दिसत आहात, शांतीकडे वळत आहात आणि जे दुःख आहे किंवा जी नकारात्मकता आहे तिला तुम्ही पाठ दाखवत आहात. यामुळे काय होतंय तर बुधवारची जी तुमची ऊर्जा आहे ती खूपच सकारात्मक आणि मॅजिशियनच्या पॉवरमध्ये तुम्ही येत आहात. खूप शक्तिशाली बनत आहात. अनंताची शक्ती तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्याकडे जे जे आहे त्याचा उपयोग करून तुम्ही काहीतरी सादर करत आहात. काहीतरी खास करत आहात आणि चमत्कार वाटावा त्याप्रमाणे तुमच्याकडे लोक आकर्षित होत आहेत, प्रभावित होत आहेत आणि खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात यामुळे येत आहे. तुम्ही प्रगती करताना इथे बुधवारी दिसत आहात. यामुळेच भाग्य तुमच्या बरोबर आहे, कारण तुम्ही स्वतः बरोबर आहात. पुढे जाण्यासाठी, सकारात्मक राहण्यासाठी स्वतःलाच तुम्हीच मदत करत आहात. यामुळे भाग्य तुम्हाला साथ देत आहे. तुमचे जे प्रयत्न चालू आहेत त्यामुळे ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे आणि मुख्य ऊर्जा जी आहे टेम्परन्सची हे मेजर कार्ड आहे. म्हणजे काहीतरी खास तुम्ही घडवणार आहात, काहीतरी निर्माण करणार आहात, की जिथे तुम्हाला अशक्य वाटत होतं किंवा अवघड वाटत होतं, तिथे तुम्ही काहीतरी खास करताना या आठवड्यात दिसत आहात. यामुळे तुमचं भाग्य बदलत आहे, तुम्ही यशस्वी होत आहात. पेज ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगतंय, की हे जे काही प्रयत्न तुम्ही करत आहात, ज्यामुळे तुम्ही काहीतरी खास करत आहात, तुमची जी शक्ती आहे तिचा उपयोग करत आहात, यामुळे भाग्य तुम्हाला जे साथ देतंय, त्यामुळे तुमची एक नवीन सुरुवात तुमच्या व्यवसायात होणार आहे. ह्या आठवड्यात एक नवी सुरुवात तुम्ही करायला जात आहात. फाय ऑफ वॅन्डचं हे कार्ड काय सांगतंय? फाय ऑफ वॅन्ड आणि फाय ऑफ कपचं कार्ड त्यानंतर आहे. तर ही जी काही नवीन सुरुवात आहे, तिथे खूप सारी स्पर्धा आहे. खूप सारे लोक आहेत, ज्यांच्या इच्छा आहेत आणि ह्या बाबतीत थोडेसे तुम्ही इथे निराश दिसत आहात, की आपण कसं काय करायचं? नकारात्मक दिसत आहात. पण भाग्य हे व्हील ऑफ फॉर्च्यूनचं जे कार्ड आहे ते मध्यावर आहे आणि ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. आणि मुख्य संदेश तुम्हाला इथे काय आहे या रीडिंगचा, की या स्पर्धेमध्ये उतरताना तुम्हाला जरी नकारात्मक वाटत असलं आणि तुम्ही घाबरत असाल किंवा जे काही आहे,
तर तिथे ब्रह्मांड सांगतंय की भाग्य सुद्धा तुमच्या बाजूने आहे आणि ब्रह्मांड सुद्धा तुमच्या बरोबर आहे. तेव्हा तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही मॅजिशियनच्या पॉवर मध्ये आहात. तुम्ही स्वतः शक्तिशाली आहात. तुम्ही करू शकता. हा विश्वास स्वतःला द्या. मार्गदर्शनासाठी आपण कार्ड काढूया. मार्गदर्शनासाठी कार्ड आलंय 7 ऑफ वॅन्ड आणि टॉवरचं कार्ड. टॉवरचं कार्ड मोठं कार्ड आहे. तर ब्रह्मांड काय सांगतंय? खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येऊ शकतं. ही जी काही नकारात्मकता आहे तिला तुम्हालाच दूर करायचं आहे. ही नकारात्मकता, ही जी भीती वाटतेय सगळ्यांमध्ये आपण कसं काय करणार, तर ब्रह्मांड सांगताय की ही सारी नकारात्मकता तुम्हाला दूर करायची आहे. तुम्ही संघर्ष करू शकता. जिथे तुमचा संघर्ष होतोय किंवा तुम्हाला जिथे वाटतंय की हे मला कसं जमणार, तर तिथे तुम्ही स्वतःला न्याय देण्यासाठी, तुमच्या हक्कासाठी तुम्हाला लढायचं आहे. तुमच्या बरोबर ब्रह्मांड आहे. तर या संघर्षासाठी तयार राहा. जरी अवघड वाटत असलं तरी ते सोपं होणार आहे. पण जर तुम्ही त्यासाठी सुरुवात केली तरच ते सोपं होऊ शकतं. म्हणून ब्रह्मांड काय सांगत आहे की ही नवीन सुरुवात तुम्हाला करायची आहे या आठवड्यात, ज्यामुळे नकारात्मकता दूर जाईल आणि खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येऊ शकतं. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 3. तुम्ही जर 8 ऑफ पेंटॅकलच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे, जिथे तुम्ही मेहनत घेताना दिसत आहात, बारकाईने एखाद्या गोष्टीवर काम करताना दिसत आहात. तर त्याबाबत हे रीडिंग आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे 10 ऑफ पेंटॅकल. त्यानंतर आहे 8 ऑफ कप. बुधवारी 9 ऑफ सॉर्ड. गुरुवारी आहे द वर्ल्ड. शुक्रवारी आहे नाईट ऑफ पेंटॅकल. किंग ऑफ वॅन्ड आणि 7 ऑफ कप. मध्यावर जे कार्ड आहे या रीडिंगचं ते आहे द वर्ल्ड आणि इथे आहे 8 ऑफ पेंटॅकल. तर वर्ल्डचं हे कार्ड काय सांगतंय की तुमचा कामाचा विस्तार होतोय, संपर्क वाढतोय, तुमचा आत्मविश्वास वाढतोय आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही असंख्य लोकांपर्यंत पोहोचत आहात. तुमचं काम पोहोचत आहे. हे तुमच्या कामाच्या बाबतीत इथे रीडिंग सांगत आहे. हे सुद्धा कार्ड कामाच्या विस्ताराला दाखवत आहे. शिवाय खूप सारे पैसे, पेंटॅकल्स इथे दिसत आहेत. तर तुमची आर्थिक स्थिती चांगली होत आहे. संपर्क वाढत आहे, काम वाढत आहे तुमचं, कामाचा विस्तार होतोय. तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर असल्यामुळे खूप सारी समृद्धी, खूप सारा पैसा तुमच्या जीवनात येत आहे. मंगळवारी ही जी ऊर्जा आहे 8 ऑफ कपची, तर ही ऊर्जा काय सांगते की काहीतरी सोडून तुम्ही दुर्गम भागात जात आहात. म्हणजे काहीतरी अशा गोष्टी तुम्ही स्वीकारत आहात जिथे आव्हान आहे, जे
अवघड वाटतंय त्या गोष्टी करायचं साहस तुम्ही दाखवत आहात आणि ज्या गोष्टी करायला आवडतात किंवा ज्यांची आतापर्यंत सवय होती त्या गोष्टी सोडून तुम्ही नव्या गोष्टींकडे नव्या दिशेला जाताना इथे दिसत आहात. 9 ऑफ सॉर्टचं हे कार्ड सांगतंय तुम्ही थोडेसे अति विचार करताय एखाद्या गोष्टीवर. आपण कसं करावं ह्याबाबत हा विचार असू शकतो. खूप सारे विचार तुम्हाला त्रस्त करताना इथे दिसत आहेत. पण तुम्ही हे करू शकता. तुम्हाला विचारांमध्ये न अडकता कृती काय करायला हवी ह्याकडे लक्ष द्यायचं आहे. गुरुवारी जे कार्ड आलंय ते वर्ल्डचं कार्ड सांगतंय गुरुवारच्या दिवशी तुमचा आत्मविश्वास वाढतोय. तुम्ही या नकारात्मक ऊर्जेमधून बाहेर पडत आहात. तुम्हाला स्पष्टता येते की आपण नेमकं काय करायला हवं. गुरुवारी जी स्पष्टता येते किंवा जो आत्मविश्वास तुमचा वाढतोय त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी तुम्ही पुढे जाताना इथे दिसत आहात. म्हणजे जे काही तुम्ही शिकला आहात त्यानंतर तुम्ही नाईटच्या ऊर्जेमध्ये आहात. आता तुम्ही पेजच्या ऊर्जेमध्ये नसून नाईटच्या ऊर्जेमध्ये. म्हणजे आता तुम्हाला वेगाने गोष्टी करता येऊ शकतात. आता अनुभवाची आवश्यकता आहे तुम्हाला. ज्ञान तर तुम्ही घेतलेलं आहे पण अनुभव महत्वाचा आहे. पण नाईट ऑफ पेंटॅकलची ऊर्जा ही फार वेगाने न जाता सगळ्या गोष्टी समजून घेऊन पुढे जात असते. त्याप्रमाणे तुम्ही समजून घेत पुढे जाताना इथे दिसत आहात. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतोय. जबाबदारीने काम करण्याची तुमची तयारी दिसतेय. उत्साहाने तुम्ही कामाला लागत आहात. नेतृत्व करताना दिसत आहात आणि हे जे पद तुम्हाला मिळालंय ते साहसानंतर संघर्षानंतर तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. तुमचं जे काही ध्येय आहे त्यामध्ये उच्च पद तुम्हाला प्राप्त होत आहे आणि ही जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाणार आहे. पण शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी ही 7 ऑफ कपची ऊर्जा काय सांगते तर ही ऊर्जा सांगते की तुमच्याकडे खूप सारे पर्याय आहेत. त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज आहात की आपण नेमकं काय करायला हवं. तुमच्याकडे खूप सारी समृद्धी आहे. खूप पर्याय असल्यावर सुद्धा माणूस भ्रमित होतो की आपण नेमकं काय करावं. तर अशी तुमची स्थिती आहे. ती रविवारची तुमची ऊर्जा दिसतेय. ब्रह्मांडाचं ह्या बाबतीत तुम्हाला काय मार्गदर्शन आहे यासाठी आपण काही कार्ड काढू. इथे डेव्हिलचं कार्ड आलंय. तर डेव्हिलचं कार्ड काय सांगतंय ब्रह्मांड सांगतंय की तुम्हाला नकारात्मकता दूर करायची आहे. जर तुम्हाला असं वाटतंय की आपण हे कसं करणार, खूप सारे पर्याय दिले असतील ब्रह्मांडाने तर ब्रह्मांडाला माहितीये की तुमची क्षमता काय आहे. क्षमतेप्रमाणेच आपल्याला गोष्टी मिळत असतात. आपण त्या करू शकतो हा विश्वास जेव्हा ब्रह्मांडाला असतो तेव्हा ब्रह्मांड आपल्याला त्या जबाबदाऱ्या देत असतं. त्याप्रमाणे त्या जबाबदाऱ्या तुम्हाला दिलेल्या आहेत. ब्रह्मांड सांगतंय की नकारात्मकता दूर करा आणि आपल्याला जे करायचं आहे ते कार्य तुम्ही करू शकता. हाय प्रिस्टेसचं कार्ड सांगतंय ब्रह्मांड सांगतंय तुम्हाला यासाठी काय करायचं आहे तर संतुलन ठेवायचं आहे आणि तुम्ही हाय प्रिस्टेसच्या ऊर्जेमध्ये आहात. तुम्हाला अनेक रहस्य माहिती आहेत. तुमच्याकडे ते ज्ञान आहे. त्यामुळे ह्या नकारात्मक ऊर्जेमधनं कसं बाहेर पडायचं आणि या स्थितीला कसं हाताळायचं हे तुम्हाला उत्तम प्रकारे माहित आहे. ब्रह्मांड सांगतंय तुम्हाला तुमच्या या रहस्यमयी ज्ञानाचा उपयोग करायचा आहे. स्वतःला संतुलित ठेवायचं आहे आणि ब्रह्मांडाशी स्वतःला जोडायचे आहे. यातूनच तुम्ही या नकारात्मक ऊर्जेवर विजय प्राप्त करू शकता. त्यामधून बाहेर पडू शकता आणि तुम्हाला जे कार्य करायचं आहे ते निश्चिंतपणे
करू शकता. खूप सारे पर्याय, खूप साऱ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर असतील, तर त्या सुद्धा तुम्ही व्यवस्थित हाताळू शकता. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, हे कार्ड सुद्धा काहीतरी सांगतंय. हे कार्ड सांगतंय, की ही नकारात्मकता तुमची का आहे? कारण तिथे खूप सारी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला तुम्ही घाबरत आहात. तर ब्रह्मांड सांगतंय, की तुम्ही करू शकता. तुम्ही शक्तिशाली आहात. तुम्हाला फक्त स्वतःला संतुलित ठेवायचं आहे आणि नवीन सुरुवात तुम्हाला करायची आहे. पेज ऑफ पेंटॅकलचं कार्ड सांगतंय, की नवीन सुरुवात जेव्हा तुम्ही त्या व्यवसायात तुमच्या कराल, तेव्हा तुमचा अ अनुभवाने आत्मविश्वास आपोआप वाढणार आहे. करून तुम्ही त्यामध्ये अधिक ज्ञानी, अधिक अनुभव संपन्न होणार आहात. तेव्हा सुरुवात करणं महत्वाचं आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.